चला चला सामना सुरू करायचा आहे. ड्रेस कोड वरचा जो वाद आहे तो सुटला आहे. 40+ साठी ती मुभा आहे. ओके नाही ते आतमधील खेळाडू गेलेत ना, सो त्यांचा प्रश्न होता. बट आयोजन कमिटीने हा वाद सोडवला आहे आणि 40+ साठी ही मुभा आहे. एखाद दुसरा खेळाडू चालून जाईल, काय हरकत नाहीये. अच्छा 40+ क्रिकेट संघ सँडी त्यांना नियम सर्व आपण पोहोचवा. सँडी एल बी आउट आहे का पंच? 40+ साठी नाही ना, ठीक आहे. आमचे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत अभिजित सिनारे साहेब यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अभिजित सिनारे साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि जयेश पालकर येस दबंग बैलाचे ते आपण पाहतो या सहकारी आहेत आणि इकडे या TCC संघाचे हेड कोच ते आहेत. अली पटेल हे नाव त्यांचं आम्ही ठेवलंय. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती, आपलंही स्वागत आहे. जयेश पालकर या मंचावरती आपलं स्वागत आहे. जयेश शेठ पालकर या. आणि 40+ चे जे खेळाडू त्यांनी कुठेही जायचं नाहीये स्वागत स्वीकारल्याशिवाय, अशी तुम्हाला विनंती आहे. चला सामना सुरू करायचा. यस नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न तिकडे. रमेश पाटील आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दरम्यान धावा घेण्याचाही धाडस आहे. आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय 2 सुरुवात झालेली आहे. 2 धावसंख्या पुढे जाते. संघाचं खातं देखील आपल्याला अजून मजबूत होताना पाहायला मिळतं, ज्यामध्ये चांगली सुरुवात त्यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. तर आई बाबा फार्म हाऊसचे करता धरता सर्व अभिषेक पाटील यांचंही आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. पहिलं षटक विलास उसाटकर यांचं. ऑन साईडला फेडकावायचा प्रयत्न आहे. प्रभाकर पाटील आहेत, फिल्डिंग छान. रन घेण्यासाठी आपण पाहतोय पोचले की नाही हा प्रश्न. आणि फलंदाज बाद. पहिला धक्का. त्या राकेश पाटील या खेळाडूला संधी आता इथून मात्र पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करण्यासाठी. आघाडीचा फलंदाज, ज्यामध्ये आपण पाहिलं की सलामीची जोडी तोडण्यामध्ये यश आलं. रनआउटची का होईना मात्र विलास उसाटकर यांच्याकडून आपण पाहतोय जी सलामीची जोडी आहे तिला डिस्ट्रॉय करण्यासाठी मदत झाली आहे. प्रभाकर पाटील यांचा चांगला थ्रो पाहायला मिळाला, तिथेही विकेट आली. अपरकट करायचा प्रयत्न होता, बॉलला बाउन्स होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला की अगदी जलद गतीनं बॉल निघून गेला. विकेट किपरनं
आपलं काम चोखरित्या बजावलंय. तिरंगा धुंद्रे 40+ संघानं टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय घेतला होता आणि निर्णयास्पद आपण पाहतोय लौकिकास्पद कामगिरी त्यांची पाहायला मिळते. हलक्या हातानं कट करायचं होतं. सेकंड स्लिपला आपण पाहतो फिल्डर आहेत अनिल चौधरी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांमध्ये ही लढाई सुरू आहे. या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली आहे. 1 धावसंख्या पुढे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती म्हणजेच टोटल काढला आपण पाहतोय एकूण 3 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक इकॉनॉमिकल स्पेल देण्याच्याच उद्देशानं सध्या तरी आपण गोलंदाजी पाहतोय. 3ला 1 पडलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी. अद्वैत एंटरप्राइजेस शिवकर संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गावदे शिवकर संघ इथून फलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिला धक्का त्यांना जरूर बसलाय. इथून पुढचा प्रवास कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. हाही फटका चांगला होता. लेग स्लिपला आपण पाहतोय. इथे 1 धाव मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणावं लागेल कारण त्याच उद्देशानं जाण्याचा आपण पाहतोय प्रयत्न आहे. सुरुवात झाली विकेटनं त्यामुळे इथून जास्तीत जास्त धावा कशा बनतील सिंगल डबलनं कसे जातील याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. ओ द विकेट नो विलास. हा बॉल गॅप मधून काढायचा आहे. फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिपच्या मधोमधून टार्गेट केलं होतं परंतु दोघांनी बॉलला जाऊ दिलं नाहीये. ओव्हर नंबर 1 संपली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपत आहे. एका षटकाखेरीज 5ला 1 विकेट आली आहे. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी विलास उसाटकरचं सक्सेसफुल षटक संपलं आणि त्यामध्ये एक सफलता सांघिक मिळाली आहे. ला 1 विकेट आली आहे आणि 5 वरती आपण पाहतो पहिला धक्का बसला आहे विलास उसाटकरच्या गोलंदाजीमध्ये. षटक आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आपण जर विचार केला इथून फलंदाजीचा तर बॅटिंग जी आहे ती अग्रेसिव्ह बॅटिंग आहे शिवकर संघाकडे परंतु आज कुठेतरी त्या गोष्टींचा आपल्याला थोडासा कमकुवत अभ्यास पाहायला मिळतोय कारण काहीसे खेळाडू अवेलेबल देखील नाहीयेत. कट केलाय. अप्रतिम फटका. जबरदस्त फलंदाजी. थोडा वेट केला त्यानंतर मात्र सेट होत फलंदाजी पाहायला मिळते. आलाय चौकार. जबरदस्त फटकेबाजी. अपरकटचा फटका होता. पाठलाग थर्डमॅनकडे झाला परंतु बॉलला अडवणं फिल्डरला मात्र एवढं सोपं नव्हतं आणि इथून आपण पाहिलं अक्षरशः 4 धावा मिळाल्यात अपोजिट दल अर्थातच लेजंडरी 40+ शिवकर संघाला. गावदे 40+ संघ पाहायला मिळतोय आणि ज्यामध्ये आपण पाहू शकतो की त्यांची मजल आता एकेरी अंकामध्ये 9 धावा पाहायला मिळत आहेत. 9ला 1 विकेट. अद्वैत एंटरप्राइजेस गावदे शिवकर संघ बॅटिंग करते तर बॉलिंग युनिट आपण पाहतोय यावेळेला टीम धुंद्रेचा. धुंद्रे संघ म्हटलं तर त्यांची बॉलिंग युनिट भरपूर चांगली आहे. जसं की आपण त्यांचा पहिला डेब्यूट मॅच आणि ती आपण धुंद्रेपाडा या मैदानामध्ये बघितली. नुकताच आपण ही स्पर्धा पाहिली होती. 1 दिवसीय टुर्नामेंट होती. त्यामध्ये या संघानं जो परफॉर्मन्स ॲज अ बॉलर आणि ॲज अ बॉलिंग युनिट दिला होता तो जबरदस्त होता. सो त्यांच्याकडे धावा थांबवण्याची क्षमता यात काही मात्र शंका नाही. आय थिंक 26 धावा त्यांनी डिफेंड करत आणल्या होत्या. हा बॉल हवेत खेळलेत. फिल्डर ऑफ साईडला कोणी नाही आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिला की जो लॉंग ऑफ आहे तो आता त्याचाच अभ्यास आणि बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. नुकताच एक रेकॉर्ड देखील झाला. आय थिंक ठाणेमध्ये आपण पाहिलं की तो मंदिर देखील उभारण्यात आला होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. फाईन लेग टार्गेट. पाठलाग आपण पाहतोय मिड लेग मधून होतोय. लेग स्लिपचा फिल्डर पाठलाग करतोय. शेवटचा मोमेंट. बॉल सीमारेषा बाहेर.
आणि अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. टेम्पररली बट क्लास इज परमनंट. ही टेम्परामेंट भरपूर महत्वाची आहे आणि आज आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या इंटेंटनं फलंदाजी करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. राकेश पाटील 1 धाव दिली आहे. नरेश पाटील आक्रमक बनलाय. हा बॉल जाऊ दिलाय पण सँडी पालकर सरांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल कॉल. त्यामुळे एक्स्ट्राची धाव पाहायला मिळेल. रो मध्ये 2 चौकार पाहायला मिळाले होते त्यानंतर एक. या 2 बॉलवरती आपण पाहिलं प्रिव्हियस 9 धावा आल्यात. 18 धावा टोटल काढला पाहायला मिळतात. एक बाद आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये दीपक पाटीलची निवड. 3 चौकार 1 डॉट बॉल 1 वाईड सह षटकाचं आपण पृथक्करण पाहिलंय. ओ द विकेट खोला टाकला. ऑफ साइड टार्गेट. फटका भरपूर छान. फिल्डरच्या डोक्यावरून कव्हरला ड्राईव्ह फटका. षटकार. अप्रतिम फलंदाजी. शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता. हल्ला बोल देता है आणि हा फलंदाज मुळात आहे तसा. त्यांच्याकडे कॅलिबर भरपूर चांगला आहे. त्याचाच वापर करतायत. स्लास करायचा प्रयत्न होता. फिल्डर आहे तिकडे एका हाताने झेल पकडण्यासाठी आपण पाहिले. फिल्डर होते फर्स्ट स्लिपला. दिलीप पाटील होते. झेल त्यांच्याकडून निसटला. जीवनदान मिळालं. संधीचा फायदा आहे पा. बॅकिंगला प्रभाकर पाटील यांनी चांगली जोड दिली आहे. धावा घेण्यासाठी आपण पाहिलं की 2 फलंदाजही तितकाच चांगला आपण पाहतो या परफॉर्मन्स देत आहेत. टोटलला 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाद आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो या षटकामध्ये 2 षटकामध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13ची सरासरी मेंटेन. एक बाद. बॅटिंग युनिट गावदेव शिवकर. पहिल्या सामन्याचा इनिंग ब्रेक आणि त्यामध्ये 2 संघाचे संघनायक आम्हाला इथे येणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही लेजेंडरी 40+ सुंदरेपाडा संघ आणि हरिग्राम 40+ संघाला विनंती करतो की आपण त्वरित यायचं इथे. ओ द विकेट दुसऱ्यांदा आणला गेलाय. विलास उसाटकर वाईट बॉलनं सुरुवात. एक्स्ट्राची धाव अतिरिक्तच्या स्वरूपात. टीमचं खातं पुढे जाईल. संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. 27 धावा धावफलकावाला लागलेल्या आहेत. अद्वैत एंटरप्राइजेस गावदेव शिवकर संघ 40+ चा संघ आपण पाहतो शिवकर गावामधून. काल इथे आपण पाहिलं की प्रणय इलेव्हन सहारा शिवकर संघानं अंतिम 5 मध्ये जाण्याचा मान पटकावला. प्रणय आपण पाहिलं लगभग 90 to 100 खरं तर बेस्ट पॉइंट या स्पर्धेमध्ये आपल्याला टॉप लिडिंग स्कोरर पाहायला मिळतात. यस हिटेड ऑन दिस स्टंप. बॅटिंग मध्ये आपण पाहतोय बॅट्समन ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडेड होते. डिस्ट्रॉय केली आहे पूर्णपणे. त्रिफला चित केलाय फलंदाजाला. बाद. राकेश पाटील ऑन स्ट्राईक आणि ते बाद झालेत. परंतु जे गाणं होतं की दिवसातून 2दा दाढी करतोय फिरून, इथे तसं नाही आहे. राकेश पाटील यांना दाढी ठेवणं जास्त पसंत ते करतात आणि एकनाथ शिंदे यांचे ते जबरदस्त फॅन आहेत. ते बाद झालेत. 1चं योगदान राहिलं. हा दुसरा धक्का शिवकर संघाला बसलाय. 27 ला 2 पडलेत. किलर स्माइल ग्लो ऑन फेस हा एक अद्भुत आहे आणि आजच्या अट्रॅक्शन घेणार ते आहेत. सगळेच 40+ चे खेळाडू आहेत कारण त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. 27 धावा आहेत धावफलकाला.
विलास सोसाटकर चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 6 धावा दिल्या, दुसरा स्पेल आहे त्यांचा, 1 विकेट त्यांनी आतापर्यंत जमा केलेली आपल्या खात्यामध्ये, सांघिक खात्यामध्ये देखील आपण पाहतोय 2 सफलता आता आपण पाहतोय त्यांच्याकडून मिळाल्या आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, आडव्या बॅटनं खेळायचं आहे, फाईन लेग टार्गेट, मिड विकेट मधून पाठलाग बॉलचा आणि शेवटच्या क्षणाला चांगली फिल्डिंग तिकडे दीपक यांची, फेकी अचूक पाहायला मिळते अनिलकडून, चांगलं कलेक्शन आणि दरम्यान धावा देखील घेण्यासाठी 2 फलंदाज सुसज्ज आहेत. 29 धावा धावफलकाला लागलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो 57 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता अशा प्रोबॅबिलिटीज दाखवतोय. बॅटिंगचा इंटेंट चांगला, विकेट पडत चालला तरी देखील फलंदाज आपण पाहतो एक चांगला मेरिट न खेळतात. मेरिट म्हणजे मग ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला मारायचा, लेग साईडचा बॉल लेग साईडला खेळायचा, चांगला बॉल असेल तर प्रहार करा, आपल्यासाठी जर खराब बॉल असेल तर मग त्याला डिफेन्स द्या. हा खेळ आहे मेरिटचा. ऑन साईडला भिडकवायचा प्रयत्न आहे, स्वतःच क्रीज सोडतायत आणि पंचांचं बोट आकाशाकडे, लाऊड शाऊटला पंचांनी आपल्या बोटावरती उचलून धरलाय. इट्स अ विकेट टाइम, फलंदाज बाद, कॉट अँड बॉल्ड. वरती सगळ्यांचं लक्ष होतं आणि आशा आकांक्षा होत्या. आज निराश नजरेनं आणि हताश मनानं माघारी परतलेत. परंतु एक जरूर सांगेल की या खेळाडूनं कालखंड गाजवलेला आहे, सो सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे देखील राहील. आज एका अपयशानं आपण मी म्हणेन खचून जाऊ नका, त्यामुळं त्यांच्याकडे चांगली प्रतिभा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आज अद्वैत एंटरप्राइजेस गावदेवी शिवकर संघा 40+ संघामधून ते खेळत आहेत आणि त्यांना आपण खेळताना पाहतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलेत संजय पाटील, नरेश पाटील 9 मध्ये 22चं योगदान, त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, चांगले फलंदाज ते आहेत. लो फुलटॉस बॉल, लॉंग ऑफ टार्गेट, गॅप मधून बॉल, शेवट चांगला फिल्डिंग, भरपूर छान फेकी तेवढीच चांगली. थोडासा आपण पाहतोय शोल्डर इंजुरी आहेत, सो हा प्रयत्न आपण पाहतो. आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं संदेश दादा, तर आपण यंग कम्युनिटीला, यंग जे खेळाडू आहेत त्यांना देखील, यंग जनरेशन जे जेनझी मधून बिलॉंग करतात त्यांनाही आपण पाहतो की या खरं तर दुखापतीला सामोरं जायला लागलेलं आहे. यामागचं कारण की अनियमित सराव आणि स्पेशली जेलसाठी चान्स, दीपक पाटील इज दिलीप, यस दिलीप सर तिकडे आहेत, सोडणार नाही आहेत. आम्ही एक जेल त्यांच्याकडून दुंद्रेपाडामध्ये पाहिला होता, अद्भुत जेल त्यांनी टिपला होता आणि आजही ते आपली अस्मिता दाखवतात. छाप सोडली या जेलनं, फर्स्ट स्लिपला जेल टिपलाय, तिसरा धक्का शिवकर संघाला. क्या बात आहे, काय फलंदाजी पा. 31 धावा धाव फलकाला, 3 गड्यांचा मोबदला आहे तिकडे. तिरंगा दुंद्रे 40+ संघ, हा फलंदाज देखील बाद झालाय, त्यामुळे 4था धक्का बसलाय. 4 धक्के संघाला बसले आपण पाहिले. संजय पाटील मैदानामध्ये गेले होते, लगेचच माघारी यावं लागलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर टोपले, अनुराग, नरेश पाटील नॉन स्ट्राईकला आहेत. जेल बाद होताना आपण पाहिलं, आडव्या बॅटनं स्मॅश केलाय, बॉल सीमारेषा बाहेर, षटकार. दीपजी पाटील यांनी जो फर्स्ट स्लिपला झेल टिपला होता त्या झेलसाठी रतनजी जले यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. संध्याकाळ सत्रामध्ये त्यांचा वर्षा होणार आहे. रमेश अप्पा यांच्या सोबत तो मीटअप तुमचा असेल. येस, एकूण धावा 37 धाव फलकावरती, 4 गड्यांचा मोबदला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अनुराग टोपले, 6 सुरुवात, 6च्या स्ट्राईक रेटला दिली आहे पसंती. 37ला 4 पडलेत आणि आपण पाहतोय 4थ्या षटकासाठी निवड. इकडे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संदीप पाटील. संदीपजी पाटील म्हटले तर मग दुंद्रे एक्सप्रेस आहेत आणि वेगवान गोलंदाज आहेत संदीप पाटील. हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न, डिफेंडिव्ह क्रिकेट. प्रभाकर पाटील यांच्याकडून पहिली चूक अखेरकार पाहायला मिळाली. सेकंड साठी गेले, 2 धावा सहज पद्धतीने पूर्ण करतायत. क्या बाद आहे, जबरदस्त फिल्डिंग आणि जबरदस्त इफर्ट आपण पाहतोय सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळतात.
एक चांगला प्लॅटफॉर्म अमरजी पाटील, TCC दुंद्रे संघ आणि त्यांची सगळी कमिटी यांनी आज 40+ ज्या टुर्नामेंटमध्ये खेळतात त्या सगळ्या टीमसाठी उभं केल्या, त्यांचे आपण आभार मानणं गरजेचं आहे. 39 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 4चा मोबदला आपण सध्या पाहतोय. आत्ताही तो स्कोर आहे प्रोजेक्टेड 57चा, कारण त्याच गतीनं चाललेत. 34 षटक आहेत. ओ द विकेट. आडव्या बॅटनं फिरून खेळायचा प्रयत्न होता, पंच वळालेत. निर्णय योग्य येणार आपल्यापर्यंत आणि सांगतात की हा वाईट बॉल आहे. इट्स अ वाईट बॉल कॉल. 1 मोर रन ॲड इन कलेक्शन. अजून एक धाव ॲड केली जाते. धावांच्या आपण पाहतोय फलकाला आकार येतो. एकूण धावा आपण पाहतोय पार्थ पाटील सांगताय टोटल राऊंड फिगरमध्ये 40 धावा लागलेल्या आहेत. 40 रन्स 4 विकेट. पर मेंबर्स 10 रन्स इक्वल आपण पाहतोय सध्या तरी. विकेट तशा आलेल्या आहेत. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न आहे. लेग स्लिप मधून बॉल पाठलाग देखील. फाईन मधून आपण पाहतो खेळाडू येऊन बॉलला उचलतायत, फेकतात. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा सहज पद्धतीनं पूर्ण करतायत. 2 धावा आल्या. 2 धावसंख्या पुढे 42 धावा धावफलकाला लागल्या. तिरंगा ट्रॉफी 2025 मध्ये आपण सगळे जण आहोत. जो प्रेक्षक वर्ग ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडला गेला, तुमचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. ओ द विकेटनं पुन्हा एकदा संदीप. आपल्याकर आई बॉल आपण पाहतोय मिड विकेटला खेळलाय. फिल्डर तिकडे आहेत. दीपक यांची जी फिल्डिंग आहे ती लाजवाब आहे. सो दॅट्स वाय आपण पाहतो जास्तीत जास्त मिड विकेट आणि फाईन लेग हे जे रिझन आहे ते थोडं पार करणं या खेळाडूंसाठी कठीण होणार आहे. ॲज इट इज जर तुम्हाला तिथे धावा हव्या असतील जास्त तर मोठे फटके खेळावे लागतील त्या सेशनमध्ये, कारण की हा सेफेस्ट खेळाडू आहे. खास करून ॲज अ फिल्डिंग युनिटमध्ये हा बेस्ट फिल्डर आहे. फ्रंट लावून खेळायचा प्रयत्न होता. निमूलता होत गेला बॉल आणि अक्षरशः तो अखेरकार यॉर्कर लेनचा बनला. अगदी आपण जर पाहिलं समोरून जर खेळले असते तर कदाचित हा ओव्हरपिच बॉल ठरला असता आणि एक मेजवानी झाली असती. परंतु संदीप हा जो गोलंदाज आहे तो चतुर चालाक आहे, कारण तो मोमेंट बघूनच खेळाडूचा स्टान्स बघून गोलंदाजी करतो. हा थोडासा मागे ठेवायचा प्रयत्न आहे. लाईनमध्ये बदल आहे. 1 रन पुन्हा एकदा. बॅक टू द बॉलरची संकल्पना आपण पाहतोय स्वतः ते आहेत आणि फॉलो 3 मध्ये बॉलला अडवलाय. तोपर्यंत 1 धाव दोघांनी मात्र घेतलेली आहे. सिंगल आणि डबल वरती देखील तेवढंच फोकस. एकूण 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 44ला 4 विकेट आल्यात. नरेश पाटील यांचं 12 मध्ये 27चं योगदान. अखेरकार त्यांना स्ट्राईक रोटेट. लास्ट बॉल आहे या ओव्हरचा. कट केलाय. यावेळेला पुन्हा एकदा चूक झाली आहे. 1 रन तिकडे सहज पद्धतीनं पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंड कडे. काही गरज होती का? हाराखिरी पत्करावी लागते आणि धावचीच्या स्वरूपात बली पडला जातोय. अद्विक एंटरप्राइजेस गावदेव शिवकर संघाला हा मोठा धक्का. फलंदाज नरेश पाटील इथून आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात बाद. पवार अर्थातच रोशन पवार यांना विनंती आहे की आपण देखील याच्या मंचावरती आपले स्वागत आहे. तसेच टॉससाठी या हरिग्राम 40+ लिजंड संघ आणि दुंद्रेपाडा 40+ लिजंड संघ दोन्ही संघ आपण टॉससाठी संपर्क करायचा आहे. शेवटचा हा अखेरचा कॉल आहे तुमच्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस मेंडेटरी आहे. दोन्ही संघनायक आले नाही. सामना 4 षटकांचा होईल. एक संघनायक आला त्यांना टॉस विन दिलं जाईल. 45 धावा धावफलकावरती. 5चा लॉस सध्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना अद्विक एंटरप्राइजेस गावदेव शिवकर संघाच्या धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं 1 षटक आणि अंतिम षटकासाठी आपण पाहतोय महेश निर्गुण यांची आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळेल. लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हरला थ्रिलर बनवायचे. हवेत खेळलेत. फिल्डिंग साठी आपण पाहतोय विलास चुकी आणि बॉल 1 बाउन्स होती टॉप. येतोय चौकार. 4 धावा. बिघडलाय आणि समन्वय मात्र काहीशे जोडू शकले नाहीत. कोऑर्डिनेशन थोडंसं खराब राहिलं आणि बॅलन्सिंग बिघडल्या कारणास्तव आपण पाहतो याचा फायदा फिल्डिंग युनिट कडून आपण पाहतोय समोरून संघाला मिळाला. सतत बॅटिंग युनिटला धावा मिळाला. 4-4 आडव्या बॅटने घ्यायचं होतं. थोडेसे आत गेले होते.
यावं नरेश जाधव 40+ मास्टर यावं आपण टॉस करण्यासाठी. आणि धुंद्रेपाडा क्रिकेट संघ आपल्याला देखील शेवटचा पुकार असेल. आपण अगदी चालत आला तरी पोचाल इथे. दशरथ दवणे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. वरती गेली कित्येक वर्ष धुंद्रे क्रिकेट संघाला नेहमी सपोर्ट करत असतात. मामा आपलं सहर्ष स्वागत. महेश पाटील साहेब, यशवंत पाटील साहेब यावं. सर्वांचं स्वागत. तर रोशन पवार आणि जयेश पालकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तत्पूर्वी आपण सन्मान करूया मित्रांनो. या स्पर्धेच्या वतीनं संजय पाटील साहेब यांचा इथे आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. मायेचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो त्यांना सन्मानित करण्यासाठी अमर महेंद्र पाटील यांना विनंती करतो. तर संजय पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. त्याच्यानंतर धुंद्रे गावचे सुप्रसिद्ध इस्टेट एजंट वसंत शिनारे साहेब, एकेकालचे दिग्गज समालोचक क्रिकेटर, आज त्यांचा सुपुत्र विवेक सिनारे हा देखील आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहतो. आणि विघ्नेश सिनारे व्हॉलंटियर्सच्या अध्यक्ष. तर वसंत शिनारे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि त्याच्यानंतर महेंद्र शेलार यांचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतो अमर पाटील यांना, सचिन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते महेंद्र दादा शेलार यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. हरिग्राम क्रिकेट संघाचे संघनायक आलेत. धुंद्रेपाडा क्रिकेट संघ जर आपण आला नाहीत तर मात्र आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याच्यानंतर अभिजित शिनारे, आई बाबा स्पेअर पार्ट स्कायरा गॅरेज ऑटोचे सर्व अभिजित सिनारे यांचा इथे सन्मान. कुठेही तुमची गाडी बंद पडली या विभागामध्ये लगेच स्कायरा गॅरेजशी तुम्ही संपर्क साधा. आई बाबा फार्म हाऊसचे सर्व अभिजित पाटील यावं. यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. हरिग्राम क्रिकेट संघाचे 40+ मास्टर तथा हरिग्राम ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच यमुनाबाई जाधव यांचे सुपुत्र कर्णधार नरेश जाधव यांचे या ठिकाणी आगमन. नरेश, आपल्या देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नरेश भाई यावं. मित्रांनो, ज्या क्षणाच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान लाभलंय, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्यांनी आम्हाला देण्यात आल्या ते धुंद्रे गावचे आन पान शान PR भाई, अर्थातच प्रसाद भाई, पाटलांचा छावा दिगंबर भाई यांचे या ठिकाणी आगमन झाले. यावं PR भाई, आपलं सहर्ष स्वागत. PR भाई यावं. PR भाई यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. PR भाई यांची रॉयल एंट्री आपल्याला काही क्षणातच मित्रांनो पाहायला मिळेल. अक्षय सिनारे आणि PR भाई. धुंद्रेपाडा क्रिकेट संघ, जर धुंद्रेपाड्यामध्ये आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण कृपया करून टॉस करण्यासाठी यावं.
तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, की ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी खऱ्या अर्थानं ट्रॉफ्या प्रदान केल्या, ती एवन जोडी PR बाई MH4687 अर्थातच धुंद्रे गावची आणबान शान प्रसाद बाई यांचं या व्यासपीठावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. यावं प्रसाद बाई, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. PR बादशाहबाई यांचे या ठिकाणी शुभागमन. दरवर्षी तिरंगा 11 धुंद्रे क्रिकेट संघाच्या या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमूल्य योगदान आम्हाला लाभतंय ते PR बाई, आपलं सहर्ष स्वागत. तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर लक्ष्य रखा है 58 रनों का. पहली गेंद, ओ अशोक के पहली गेंद पे की थी जरूर, थोड़ा सा गेंद उछली बाहर की तरफ निकली. व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से. आणि त्यांच्या समवेत आमचे ज्याने आत्ताच नवीन डाब्याची ओपनिंग आम्हाला पाहायला मिळाली, गावरान डाब्याचे ओनर अक्षयभाई सिनारे, एवन जोड़ी PR भाई आणि अक्षयभाई या व्यासपीठावरती आपला आम्ही सहर्ष स्वागत. ओ इस बार शॉट अच्छा खेला है लेकिन फील्डर गेंद के नीचे जरूर थे, कैच को नहीं लपक पाए. तब तक बल्लेबाज ने वहां पर 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से जय चेरोबा 1140+ क्रिकेट टीम धुंद्रे की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 3 रन. बादशाह भाई और अक्षय भाई, इन दोनों का आगमन हो चुका. आइए मंच के ऊपर गावरन ढाबा के ओनर अक्षय भाई सिनारे, बाबा बिल्डर्स एंड डेवलपर्स के खजीनदार भी जाने जाते हैं. उनके समेत हम PR भाई को देख सकते हैं जिन्होंने काफी बड़ा योगदान दोनों की ओर से इस टूर्नामेंट के लिए, जहां पर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी हमें दी गई है. स्वागत है आपके एवन जोड़ी का. ओ क्लीन बोल्ड, इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. पहला करारा झटका जय चेरोबा 11 धुंद्रे 40+ टीम को. मैदान से बाहर लौट चुका है. इस वक्त बात करेंगे बल्लेबाज अशोक, आउट होकर मैदान से बाहर लौट चुके. उनके लिए जगह लेने के लिए अब नए बल्लेबाज आएंगे. दिलीप पाटिल, जय चेरोबा धुंद्रे 40+ के एक खिलाड़ी ने काफी कमर के ऊपर अपना हाथ रुमाल लगाया था, क्या बढ़िया नजर आए थे. आपा थे मौजूद वहां पर. मिडल ऑर्डर्स के सबसे ताकत बल्लेबाज. याच्यानंतर धुंद्रेपाडा 40+ क्रिकेट संघाला पुकार दिला जाणार नाही, डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल. प्लीज आपण यावं. नारायण भाऊ आले असतील, चौधरी यावं. पहली 2 गेंदों के ऊपर अब तक यहां पर 3 रन आ चुके हैं. पहला विकेट, ओ ये शायद कैच इट की मांग जरूर की थी. विकेट कीपर के द्वारा वहां पर थोड़ी सी गलती नजर आई. कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति. पहले नंबर की गेंदबाज है साईनाथ भगत, जिनकी पहली गेंद वाइड आई थी, उसके बाद 2 रन आए थे, उसके बाद विकेट. ये डॉट बॉल 58 रनों का लक्ष्य है. लक्ष्य बड़ा नहीं कहेंगे जय चेरोबा 11 धुंद्रे 40+ टीम को, क्योंकि घरेलू मैदान के ऊपर होम ग्राउंड है इनका. आज घरेलू मैदान के ऊपर खेल रहे, तो निश्चित तौर पर उनका प्रदर्शन देखने के लिए छोटे छोटे बच्चे भी आ चुके. एक और डॉट बॉल की समाप्ति. आज शुक्रवार, छुट्टी का दिन भी नहीं है, फिर भी छोटे छोटे दर्शक भी मैच का आनंद लेते हुए शायद छुट्टी में मारी होगी. आज अपने गांव के 40+ खिलाड़ी खेल रहे, तो इन्हें देखकर बड़ा होना है. इन्होंने कई सालों से अपने क्रिकेट टीम के लिए काफी जबरदस्त योगदान दिया. वही सबसे सीनियर खिलाड़ी जय चेरोबा 11 धुंद्रे टीम थोड़ी सी दबाव में नजर आती हुई. गुड बॉलिंग गावदेवी शिवकर टीम के गेंदबाज कहे ऐसे पहले साईनाथ की ओर से. और इस बार शॉट पिच लाइन की बॉल हवा में गेंद है. शॉट स्क्वायर लेग अंपायर के बगल में खिलाड़ी जरूर दे, कैच को नहीं लपक पाए, लेकिन जब तक उठाए फील्ड करे तब तक वहां पर दूसरा रन लेने का पर्याप्त समय था और 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 5 रन प्रति ओवर. यहां पर 11 या 12 रन बनाएगी तो शायद ये मैच बन सकता है जय चेरोबा 11 धुंद्रे 40+ टीम के लिए. यानी कि प्रति ओवर मैं कहूंगा 11-12 रन बनाने ही पड़ेंगे. ओ बड़ा शॉट तो जरूर
बल्ला घुमाया था लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओव्हर की समाप्ती के बाद रन संख्या पहुंची आहे टोटल 5 रन। मित्रांनो व्यासपीठावरती आपण पाहू शकाल धुंद्रे गावची F1 जोडी गावरान डाबाचे मालक अक्षयभाई सिनारे आणि त्यांच्या समेत MH4687 PR भाई ही F1 जोडी आपण व्यासपीठावर ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्यात। F1 जोडी PR भाई आणि अक्षयभाई आपलं सहर्ष स्वागत। त्यांना स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो की दरवर्षी त्यांचं दमदार योगदान। की जोडी मैदान के अंदर दोस्ती दुनियातील राजा माणूस तुम्ही यांना पाहताय आणि आज मला वाटतं PR भाई यांच्या वतीनं 4 मुंडी ऑर्डर गावरान ढाब्यावरती आपण करताना पाहू शकाल, कारण सातत्याने ज्यांचं दमदार योगदान। सदाभाई करे धुंद्रेगावचा छोटा टायगर प्रत्येक षटकारासाठी जय चेरोबा धुंद्रे 40+ क्रिकेट संघाच्या फलंदाजांना PR भाई आणि अक्षय भाई F1 जोडीच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी। तो अनिल बल्लेबाज मैदान के अंदर आप देख सकते हैं जहां पर बल्लेबाजी के लिए आ चुके हैं। पहली गेंद लेकर बॉलर राकेश तैयार। ओ पहली गेंद यहां पर अच्छी थी, थोड़ी सी स्लोवर वन फेंकी थी, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जा रही है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई जय चेरोबा 11 धुंद्रे 40+ टीम को प्रति ओवर हमने कहा था 12 चाहिए, आप यहां पर प्रति ओवर में कहूंगा 14 या 15 रन बनाने ही पड़ेंगे, कम से कम 13 तो बनाने पड़ेंगे। जो इस बार चलिए, इस बार भी अच्छी गेंद, लगातार स्लोवर गेंदें फेंकी जा रही है, मौका नहीं उठा पा रहे जय चेरोबा 11 धुंद्रे 40+ टीम के बल्लेबाज। तालियां थोड़ी सी रुकी हुई है, ये तालियों की गूंज कब आएगी, क्योंकि अब तक मैं कहूंगा रन नहीं मिल पा रहे। खराब स्थिति नजर आती हुई अपने घरेलू मैदान के ऊपर बल्लेबाजी करने वाली जय चेरोबा 11 धुंद्रे 40+ खिलाड़ियों की। ओ ये मार लीजिए, मारना चाहिए था, नो बॉल आ सकता था लेकिन छोड़ दिया, वैसे भी नो आ सकता था, काफी ऊपर तक गई थी ये गेंद। व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से, माफ कीजिएगा नो बॉल है, फ्री हिट रहेगी। नो बॉल के साथ बढ़ता हुआ स्कोर है, टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रन 58 रनों का लक्ष्य है। अभी भी 22 गेंदों में 52 है, लेकिन कुछ बिगड़ा नहीं। फ्री हिट की गेंद, व्हाइट बॉल, फ्री हिट बरकरार रहेगा, यानी कि इस गेंद के ऊपर पता है आपको आउट नहीं दिया जाएगा, रनआउट के तौर पर सिर्फ आप आउट हो सकते हैं, यानी कि खुलकर खेलने की ये गेंद यहां पर दी है गावदेवी शिवकर 40+ टीम के गेंदबाज ने। चलिए गेंद नहीं कनेक्ट हो रही है बल्ले के ऊपर। एक और डॉट बॉल की समाप्ति, नो आई थी, वाइड आई थी, फ्री हिट का मौका मिला था। अनिल भाई से लेग साइड में काफी अच्छा खेलते, लेकिन आज बल्ला उनका शांत की हुए, बल्ले का बाहरी किनारा लगा, रन लेना चाहते हैं, सिंगल डायरेक्ट करने का प्रयास, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्ट्राइक एंड पर पहुंचे बल्लेबाज दिलीप पाटिल। 4 गेंदों का सामना करते हुए 2 रनों के ऊपर खेल रहे। अनिल ने 5 गेंदों का सामना किया है, मात्र केवल 1 ही रन उनके बल्ले से आ चुके हैं। इस मैच को देखने के लिए खास हमारे 2 मेहमान समय निकालकर मैच का आनंद लेने के लिए आ चुके हैं, A1 जोड़ी, लेकिन उनको जो बल्लेबाजी पसंद चाहिए वो नहीं मिल पा रही है धुंद्रे के बल्लेबाजों की ओर से। तो पहले घुमाया, कोई रन नहीं है। डॉट बॉल की एक और समाप्ति, जीतने के लिए अब मैं कहूंगा आने वाली अंतिम 19 गेंदें बची है, 8 रनों की जरूरत, हम आपकी जगह 8 बने हैं, लगभग 50 रनों की जरूरत है। बहुत लंबा सफर तय करना है यहां पर। शॉट अच्छा है इस बार, लेकिन फील्डर भी तैनात है। ओ एक समय लगा था बाउंड्री जाने वाली थी, रन मात्र मिलेगा केवल 1 इस गेंद के ऊपर। पहले 2 ओवर की समाप्ति के बाद पावर प्ले के खेल समाप्त, रन बने 9, जीतने के लिए 18 गेंदे 49 रन 49 धावांची गरज। की जोड़ी आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, PR भाई और साथ ही साथ उनके अक्षय भाई। गेंदबाजी में परिवर्तन, नए बॉलर पांडुरंग टोपले
धुंद्रेपाडा क्रिकेट संघ 40+ मास्टर नारायण भाऊजा, दीपक शेठ, बघा कमिटी आमच्यापर्यंत माहिती दे, या ओव्हरपर्यंत जर आपण आला नाहीत तर मात्र आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हो, दुसरा रन लेने का प्रयास, बल्लेबाज होंगे आउट. अनिल बैक टू द पवेलियन. इस वक्त बात करेंगे दूसरा करारा छक्का, अनिल लौटेंगे मैदान से बाहर जिन्होंने केवल 1 रन का योगदान दिया अपनी टीम के लिए. दीपक नहीं, बल्लेबाज, बड़ा शॉट तो खेला जरूर है दिलीप पाटिल ने, लेकिन सीधा खिलाड़ी साईनाथ के हाथ में, बल्लेबाज आउट. दोस्तों डांसर आज भी यहाँ पर उपस्थित है, कल भी उपस्थित है. कल भी उनकी सहारा 11 शिवकर टीम सुपर 5 में क्वालिफाई हो चुकी है और आज भी 40+ शिवकर टीम के लिए भी सपोर्ट करने के लिए वो आनंद लेते हुए. स्वागत है भाई आपका. बैलगाड़ा क्षेत्र हो, क्रिकेट क्षेत्र हो, कमाल का योगदान हमेशा देखने को मिलता है. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर अभी भी जीतने के लिए 48 रनों की जरूरत है. वो फुल टॉस बॉल शॉट बड़ा खेला है, शायद ये बाउंड्री हो सकती है, लेकिन हो ये खराब फील्डिंग, सीमा रेखा पार, 4 रन. ये देख सकते हैं हमारे चंकी पांडे और गोविंद, ये गाना बजते ही एवन जोड़ी के चेहरे के ऊपर हल्की सी मुस्कुराहट नजर आई. ये बेहतरीन संगीत था. वो बैक टू द बॉलर ड्राइव, बढ़िया वापसी, बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आते हुए अपने फॉलो थ्रू में गेंदबाज मोहन पांडुरंग टोपले की ओर से. कोई रन नहीं है यहां पर, डॉट बॉल की समाप्ति. गैप में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर है, शॉट एक्स्ट्रा कवर में, अच्छी फील्डिंग नजर आती हुई. ये बीच में कहां से ये खिलाड़ी आ गया, शायद कम है. बोलो तैयार. वो ये वाइड बॉल है, शायद पंजा मिल सकता था अगर विकेट कीपर इस गेंद को ना रोकते तो. 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 16. जीतने के लिए अभी भी 42 रनों की फिलहाल आवश्यकता है. 16-42, यानी कि अभी भी मैच बन सकता है, लेकिन चौके छक्के चाहिए. ओ इस बार भी डॉट बॉल की समाप्ति. देखते देखते 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने मात्र 16. अब आने वाली 12 गेंदें 42-42 यानी कि 42 धावांची गरज. क्या बात है, एवन जोड़ी, ये देख सकते हैं उनका संगीत आपने सुना. बचिंद्र बाबू आप कॉल कीजिए धुंद्रेपाड़ा टीम को, नहीं आती है तो फिर आप पेनल्टी देना पड़ेगा. तो रमेश अप्पा पाटिल बॉलिंग बैटिंग मार्ग पर आते हुए, जीत के लिए कई सारे रन चाहिए. साईनाथ भगत दूसरी ओवर. रमन को जाना चाहिए था जल्दी बल्लेबाजी के लिए, वो भी अच्छी बल्लेबाजी कर लेते, वैसे उनके पास जो रेगुलर का भी थोड़ा सा अनुभव है.
चलिए इस बार यहाँ पर मिलेगा 1 रन। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल बात करेंगे 18 रन 2 मिले, यानी कि 40 रन अभी भी चाहिए। बहुत लंबा सफर यहाँ से तय करना है, मुश्किल की स्थिति यहाँ पर बढ़ी जा रही है। 6 ओवर 11 दुधरे फोर्टिवर्स टीम को, और रन आउट का चांस जी हाँ बना है। बल्लेबाज होंगे आउट, एक के बाद एक, तू चल मैं आया, ऐसी अवस्था नजर आती हुई। चलिए इस बार यहाँ पर रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, माफ कीजिएगा विकेट भी लाए। ऐसा लग रहा था कि लोवर फुल टॉस बॉल बाउंड्री जाने वाली थी, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। वहां पर सिर्फ और सिर्फ 18 बने हैं, 5 विकेट। आदि सेना जय 4 ओवर 11 धुंधरे टीम की मैदान से बाहर लौट चुकी है। बचे हुए 5 खिलाड़ी है, अब ये 5 खिलाड़ी क्या कारनामा कर पाएंगे। लगभग हर गेंद के ऊपर छक्कों की तलाश है। फुल टॉस बॉल ऑन साइड में, अच्छी फील्डिंग, एक से ज्यादा कुछ नहीं है। 1 रनों की मदद से वो खराब थ्रो तो है, दूसरे में परिवर्तन करना चाहते हैं, जी हाँ पलटवार किया है। 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 20 रनों के ऊपर, यानी कि जीतने के लिए 38 रनों की आवश्यकता है। 8 गेंदे 38, यानी 8 गेंदों में 6 छक्के 1 डबल की जरूरत है। क्या मार सकते, अगर 8 गेंदों में 38 चेस होते हैं तो ये वन जोड़ी PR भाई और अक्षय भाई, इनकी ओर से 11,1100 का इनाम बिल्कुल दिया जाएगा। डॉट बॉल की समाप्ति, 7 गेंदे 38 की जरूरत, मुश्किल स्थिती। धुंदरेपाडा क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल तर राजेश शेठ काथारा 40+ मास्टर गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघाचे सर्वे सर्वा यांचं आगमन होत आहे। काल देखील नेवाली गौरी स्पोर्ट्स रेग्युलर क्रिकेट संघानं भरीव कामगिरी केली आणि आता इथे आगमन होते राजेश शेठ काथारा, आपलं सहर्ष स्वागत। और अच्छा शॉट है इस बार, लॉन्ग लेग की तरफ खेला हुआ स्ट्रोक, लंबे समय के बाद मिलेगा ये चौका, और इसी के साथ ओवर की समाप्ति, यानी कि चौथे ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या है 24। जीतने के लिए अब चाहिए 6 गेंदे 34 की जरूरत, 5 छक्के 1 बाउंड्री। क्रिकेट संघ आपल्याला पुन्हा एकदा मी वारंवार विनंती करतो की आपण जर आला असाल तर प्लीज लगेच टॉस करण्यासाठी यावं। जवळजवळ मॅच संपत आली, शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिलेत। विष्णु भगत बॉलिंग मार्ग पर आते हुए पहली गेंद डॉट। चला धुंदरेपाडा संघ थोडासा चार्जिंग होतोय, धुंदरेपाडा संघ थोडासा चार्जिंग करतायत, त्याच्यामुळे काही क्षणात त्यांचं आगमन होईल। लवकर चार्ज व्हा या। आखिरकार इस छक्के के लिए PR भाई और अक्षय भाई, इनके ओर से 200 का इनाम, हर छक्के के लिए 200 का इनाम था। और बल्लेबाज दीपक भाई, इनके बल्ले से दमदार 6 हमें देखने को मिला। गेंदबाज विष्णु की बॉलिंग पर, बोलो तैयार। ओ एक और अच्छा शॉट यहां पर नजर आता हुआ, लेकिन चौका जाएगा या नहीं। चलिए चौका जरूर मिलेगा, 4 रन। भगत वो विंदने टीम के नजर आएंगे, यानी कि नीलेश दादा पाटिल विंदने टीम के सबसे ताकतवर खिलाड़ी, इनके टीम में ये नजर आएंगे। ऑलराउंडर परफॉर्मेंस हमें साइनत का देखने को मिला, बॉलिंग बैटिंग क्या जबरदस्त उन्होंने परफॉर्मेंस किया। नीलेश भाई पाटिल विंदने, आपका भी हम स्वागत करेंगे। तर प्रिंस कलेक्शनचे ओनर
तथा प्रिंस जिम के ओनर सम्मानीय वैभव भाई काथारा, इनका आगमन हो चुका है। वैभव भाई आइए, स्वागत है आपका। 40+ मास्टर वैभव भाई, आपका हम तहे दिल से स्वागत करेंगे। राजेश शेठ काथारा, गौरी स्पोर्ट्स के सर्वे सर्वा, हैट्रिक ग्राम पंचायत सदस्य, आमदार ट्रॉफी के यशस्वी आयोजक। आइए राजेश शेठ, आपका स्वागत है। और एक शानदार चौका 4 रन।